दाखवून देईल तुम्हाला. चार्ट दिसतोय, इट्स ओके. तर बघा स्क्रीन समोर आहे, गिफ्ट निफ्टी डे टाइम फ्रेम आहे आणि या ठिकाणी 2 ट्रेंड लाईनचा समावेश असतो. याच्यातली ही दुसऱ्या प्रकारची ट्रेंड लाईन बघा, जी इक्वल लो बनवते, सेम लो बनवते. आणि पहिल्या प्रकारची ट्रेंड लाईन बघा, ऐसा हुआ तो हम ऐसा करेंगे, अगर ऐसा नहीं हुआ वैसा हुआ तो हम वैसा करेंगे. याला म्हणतात शेअर मार्केटचा स्टडी. ओके, अगर वैसा नहीं हुआ तो हम वैसा ही नहीं करेंगे. तर बघा या ठिकाणी सिमेट्रिकल ट्रायंगल कुठे दिसतोय का बघा, मी ड्रॉ केलेला एका क्षणामध्ये दिसला का? सिमेट्रिकल, नाही सॉरी, डिसेंडिंग ट्रायंगल आहे. डिसेंडिंग नाव कुठे दिसतंय का सांगा मला? डिसेंडिंग ट्रायंगल डिमांड झोनच्या वरती सर, डबल बॉटमच्या वरती. हा आला. यस, याला आपण काय करूया, करूया. यस, ओके. हे बघा डिसेंडिंग ट्रायंगल तुमच्या समोर आहे बघा. ज्या पद्धतीने मी तुम्हाला फॉर्मेशन दिलेलं आहे, अगदी त्या फॉर्मेशन नुसार डे टाइम फ्रेम वर आपल्याला डिसेंडिंग ट्रायंगल दिसतोय बघा. फॉलिंग तिरपी ट्रेंड लाईन डाव थेरीनुसार स्विंग लो बनवते, म्हणजे लोअर हाय लोअर हाय लोअर हाय बनवते आणि आपली खालची ट्रेंड लाईन ही इक्वल लो बनवते. आणि यामध्ये सेलरचा पगडा जास्त आहे, तुम्हाला मी ते दिले डिटेल्स बघा. ब्रेकआउटच्या वेळी एंट्री किंवा रिटेस्ट पॉइंटला एंट्री, 2 एंट्री आहेत त्याच्यामध्ये. दोन्हीपैकी जी एंट्री आपल्याला भेटेल ती घ्यायची. आणि टार्गेट साठी बघा, ट्रेंड लाईनच्या सुरुवातीला जी हाईट आहे तितकं टार्गेट मिळले का बघा, अझम्पशन करा मिळले का बघा. समजलं असेल तर बघा, 500 जवळपास आपण 40 पॉईंट धरू. 540 पॉईंट इकडे खाली पण पकडू आपण ब्रेकआउट पासून. हो, लमसम यस यस 540 एक्झॅक्टली एकदम 540 अशा पद्धतीनं टार्गेट आहे. हा झाला डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. आता याचं सिक्रेट जर म्हणलं, हे कसं आहे, सिक्रेट म्हणून माझ्याकडचं सगळं गुपित तरी तुम्ही एक दिवस काढून घेऊन जाणार नाही ना, अशा गोष्टी तर मला वाटते देऊ नये बस. अशा पण गोष्टी आहेत. ठीक आहे, काही अडचण नाही, आपण तुमच्यासाठीच आहेत, काही अडचण नाही. फक्त तुम्ही आपल्यासाठी लाईफ टाइम काम केलं पाहिजे, ही शिदोरी तुमच्याकडे असणार आहे. की तुम्ही क्लासेस संपल्यानंतर किती एकनिष्ठ राहणार, किती प्रामाणिक राहणार, त्यावर सगळ्या गोष्टीचं यश माझं अवलंबून असणार आहे. प्रत्येक बॅचला एखादा मेंबर आपल्याकडे घेऊन येणं किंवा धन सोबत काम करणं, या गोष्टी तुम्हाला त्यावेळेस तुमच्याकडनं अपेक्षा राहतील. म्हणायची सुद्धा गरज पडायला नाही पाहिजे. असं एक बांधिलतेनं काम जर केलात तर मला त्यावेळेस सॅटिस्फाईड वाटेल. अन्यथा काम जर तुमच्याकडे नाही आलं तर वाटेल की यांना किती दिलेलं आहे, की या उभ्या आयुष्यभर पुरून उरेल इतकी शिदोरी दिली तरी जर काम नाही केलं तर मला थोडं फील होईल, त्या ठिकाणी तुमची नक्कीच आठवण येईल. अशा पण गोष्टी आहेत, त्यामुळं तुमच्यावर आहे. या. बघा सावकाश एक पेज काढा, बाकीचे डॉक्युमेंट कामाचे.
ओके, तर सिक्रेट असा आहे, गिफ्ट निफ्टी ज्या ठिकाणी तुम्हाला पॅटर्न दिसतोय ज्या टाइम फ्रेमवर, त्याच टाइम फ्रेमवर आपल्याला त्याच टायमिंगवर बघा, ही किती आहे, ऑक्टोबर 2016, निफ्टीवर ऑक्टोबर 2016 जायचं आहे. मोठं सिक्रेट देतो तुम्हाला आज, जगात महाराष्ट्रात कुणीच देणार नाही असं. ऑक्टोबर 2016 एक्झॅक्टली तिथं बनलाच पाहिजे, तरच आपला स्टडी योग्य आहे, माझा स्टडी योग्य आहे, मी जे स्ट्रगल करतोय त्याला किंमत आहे काहीतरी, नाही तर मी सुद्धा खोटा आहे तुम्ही असं समजा. जर मी योग्य असेल ना, सर्वांनी थंब द्यायला सुरुवात करा. मी योग्य नाही बरं, माझं स्टडी योग्य, माझं मेहनत योग्य असं म्हणा. हे बघा, तेच आहे का बघा, ऑक्टोबर 2016 आलं का बघा. यस, एक्झॅक्टली, प्रॉपरली, डन 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 डन. यस, या पद्धतीचं आहे बघा. दॅट इज डिसेंडिंग ट्रायंगल. या पद्धतीनं आहे. असंच बँक निफ्टीवर चला, ऑक्टोबर 2016 मध्ये. ऑक्टोबर 2016 सब्र का और मेहनत का फल हमेशा, तुमचं काय असेल कोणीतरी कमेंट बॉक्स मध्ये लिहा काहीतरी. ओके, बघा, हा आहे का. यस, इथं आणखी एक दोन वाक्य तुम्हाला मी ऍडिशन करून देईल. बघा, दिसतोय का, ही हाईट आणि ही आपली इकडची लाईन, ही आपले सपोर्ट, आणि त्यानंतर या ठिकाणी ब्रेकडाऊन झाला आणि इथपर्यंत टार्गेट मिळलं, पण टार्गेट ऍक्च्युली एवढं मिळाले का बघा. आणि ही जी मुवमेंट आहे ना, यावर तुम्हाला बोलायचं आहे, कारण निफ्टी पेक्षा बँक निफ्टी मध्ये पंक्च्युएशन जास्त असतं, व्होलॅटिलिटी जास्त असते, त्याच्यामुळं ही मुवमेंट घडून आलेली आहे. पण याला आपल्या ह्या पॅटर्न मध्येच गृहीत धरलं जातं. ओके, या पॅटर्न मध्येच याला गृहीत धरलं जातं. बँक निफ्टीची मुवमेंट जास्त आहे म्हणून या पॅटर्न मध्ये हे स्ट्रक्चर बसलं नाही असं समजायचं नाही. त्यामुळे बघा, गिफ्ट निफ्टी, निफ्टी आणि बँक निफ्टी ऍज इट इज सेम वर्क होतात, यावरून आपल्याला हे दिसून येते. कळलं. परत आपण फायनान्स निफ्टी मध्ये जाऊ, याच स्ट्रक्चर वर जाऊ. फायनान्स निफ्टी मध्ये
मार्केटचा प्रॉपरली स्टडी केल्यानंतर मार्केट एवढं प्रॉफिट कोणताही व्यवसाय देत नाही, कोणताही. फक्त त्याला रूल बेस पाहिजे, योग्य इम्प्लिमेंटेशन पाहिजे, स्टडी पाहिजे प्रॉपरली आणि संयम. बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याकडे असतील तर बाकीचा कुठलाही व्यवसाय करायची काहीच गरज नाही. जॉब सुद्धा, गव्हर्नमेंट जॉब सुद्धा याच्या पुढे फिका पडतो. अशा गोष्टी आहेत. इथं सुद्धा बघा आहे का, प्रॉपरली वेने गेलं पाहिजे. एवढंच की याला थोडं स्टडी करायला जास्त दिवस लागतात, ताबडतोब हा होत नाही. कारण इतकं सोपं मार्केट असतं तर लोक तेव्हाच करोडपती वगैरे झाले असते. बघा इथं पण आहे का बघा, असेल, समजलं असेल तर एका थंबची, तुमच्या एका लाईकची प्रतीक्षा आहे. कळतं का बघा. ते अशा पद्धतीनं आपल्याला बॅक टेस्ट करता येईल, एकमेकांना कनेक्टिंग डॉट देता येईल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, तर आपण आता आपल्या नेक्स्ट पार्टकडे जाऊ, सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न. डायरेक्ट तिकडे जाऊया, सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न. ओके, चला लिहायला सुरुवात करा, लाल पेन लिहा. पैकी बरेच जण आपल्या क्लासचं थोडस इतर अदर मित्रांसोबत शेअरिंग करत आहेत असं मला वाटतंय. कारण एक दोघांचे मला कॉल आले होते, मेसेज येत आहेत, काही जणांचे विचारणं होते आहे की नेक्स्ट बॅच कधीपासून सुरुवात होईल, आम्ही तुमच्याबद्दल ऐकून आहोत, असं पण फीडबॅक येत आहे. मग तुम्ही सांगत आहात, पाठीमागचे प्रिव्हियस मेंबर सांगत आहात, सगळ्यांना मी गृहीत धरतो, त्यामध्ये तुमचा पण सिंहाचा वाटा आहे. तर त्यांना फीस सगळं व्यवस्थित ऐकून घेत आहेत, सगळं ऍग्री आहे. पण फीस म्हटलं 20,000 रुपये, तर मग ते बोलणं त्यांचं थांबत आहे आणि विचारातून काढता पाय घेता येत असं माझ्या लक्षात येत आहे. त्यामुळं आता हे तुम्हाला माहिती आहे की आपल्या ह्या सगळ्या शेअरिंग मधून आपली फीस कॅपेबल आहे का नाही, या गोष्टी तुम्हाला माहित आहे. इकडं आपल्याकडे आल्याशिवाय त्याचं मूल्य लक्षात येत नाही. बाहेरून म्हणलं का ते खूपच वाटतंय, असे मला अनुभव येत आहेत. त्यामुळं बघा आता तर तुम्हाला वाटतंय कसं की बरेच जण आपल्यापैकी सुद्धा थोडस विचार करत होते द्यायची का नाही 15 सरांना, नेमकं काय देतील. आम्ही इकडं इतके शिकले, इतके 60,000 घातले, इतके 70 घातले, साठेंकडे शिकलं, पुण्याकडे शिकलं, पुण्याकडे शिकलं, पुण्याकडे शिकलं, सगळं महाराष्ट्र फिरून आलोय, लाख रुपये घातले, हे काय देता येईल असं वाटत होतं. पण आताचे तुमचे विचार आणि तेव्हाच्या विचारात नक्कीच फरक असावा असं मी अपेक्षा करतो. ते मी म्हणायची गरज नाही, तुम्हाला लक्षात येतं ती. तर असं मी ही कशावरून बोललो, तर ते येत आहेत. आज 2 फोन आले, 2-3 मेसेज पण आले. त्यामुळं बघू आपण आता तुम्हाला काय पद्धतीनं समोरच्यांना एक्सप्लेन द्यायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे की कसं कसं तुम्ही त्यांना काय म्हणतात आपल्या क्लास बाबतीत व्यवस्थित शेअरिंग कराल, किंवा फीस कशी जास्त वाटते आणि ती क्लासमध्ये ऍक्च्युअली गेल्यानंतर कशी ती आपोआप तिचं मूल्य कमी होतं, या गोष्टी तुमच्या हातात आहेत. पाठीमागच्या मेंबरना सुद्धा बोलणं सुरू आहे माझं, अशा पण गोष्टी आहेत. बघू त्यावर. ओके, तर हा सिमेट्रिकल ट्रायंगल घ्या, आता लिहा टायटल नेमनं. शेअरिंग करतो तो पॅटर्न म्हणजे तुमच्या लक्षात राहून जाईल आणि ड्रॉ पण करायचा आहे आपल्याला. येस,
ओके, तर हा पॅटर्न ड्रॉ करून घ्या. 2 तिरप्या ट्रेन लाईन आहेत, यामध्ये एकही होरिझॉन्टल लाईन नाही, एवढं कन्सिडर करा. ड्रॉ करताना, पॅटर्न ड्रॉ करताना एक फॉलिंग आहे आणि एक रायझिंग आहे. अशा पद्धतीनं ड्रॉ करा. होरिझॉन्टल वगैरे काही घेऊ नका. त्यानंतर चला, ओके. सिमेट्रिकल ट्रायंगल झाल्यानंतर मग आता सुट्टी घेऊ. चला घ्या. सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न मध्ये 2 ट्रेन लाईन असतात. सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न मध्ये 2 ट्रेन लाईन असतात. मात्र यातील दोन्ही ट्रेन लाईन इम्पॉर्टंट असतात. मात्र यातील दोन्ही ट्रेन लाईन इम्पॉर्टंट असतात. यातील दोन्ही ट्रेन लाईन इम्पॉर्टंट असतात. ओके. एक ट्रेन लाईन फॉलिंग स्विंग साठी असते आणि दुसरी ट्रेन लाईन एक ट्रेन लाईन फॉलिंग स्विंग साठी असते. पहिली ट्रेन लाईन असं घ्या. पहिली ट्रेन लाईन फॉलिंग स्विंग साठी असते आणि दुसरी ट्रेन लाईन रायझिंग स्विंग साठी असते. दुसरी ट्रेन लाईन
रायझिंग स्विंग साठी असते. ओके. फॉलिंग ट्रेंड लाईन लोअर हाय कनेक्ट करते. फॉलिंग ट्रेंड लाईन लोअर हाय कनेक्ट करते. तर फॉलिंग ट्रेंड लाईन लोअर हाय कनेक्ट करते, तर रायझिंग ट्रेंड लाईन हायर लो कनेक्ट करते. रायझिंग ट्रेंड लाईन हायर लो कनेक्ट करते. सावकाश लिहा. फॉलिंग ट्रेंड लाईन लोअर हाय कनेक्ट करते, रायझिंग ट्रेंड लाईन हायर लो कनेक्ट करते. पॅराग्राफ चेंज करा. यामध्ये बुल्स आणि बियर्स, बायर आणि सेलर्स, बुल्स आणि बियर्स, बायर आणि सेलर्स या दोघांच्या मध्ये काटे की टक्कर. तुम्हाला शब्द माहिती आहे का? काटे की टक्कर. कशाला म्हणतात काटे की टक्कर? यस. भेटला की हो. सिल्वर फ्युचर मध्ये भेटला. शोधत होतो तुम्हाला बोलत बोलत. ओके. यामध्ये टाईट फायटिंग असते. काटे की टक्कर म्हणलं तरी चालतंय, आपल्या काय अडचण आहे. कंसात लिहिला असेल तर कंस करून टाकून द्या त्याला. टाईट फायटिंग असते. हा पॅटर्न स्ट्रगल. यस. हा पॅटर्न अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड दोन्ही मध्ये, हा पॅटर्न अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड दोन्ही मध्ये वर्क होतो. अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड दोन्ही मध्ये वर्क होतो. ओके. लिहा परत. अप ट्रेंड सुरू असताना, अप ट्रेंड सुरू असताना अप ट्रेंड सुरू असताना जेव्हा ट्रेंड सुरू प्राइस एक्शनचे कॉन्सोलिडेशन. अप ट्रेंड सुरू असताना जेव्हा प्राइस एक्शनचे कॉन्सोलिडेशन होत असते, तेव्हा ट्रेंड रिपीट करा ना एवढं वाक्य. अप ट्रेंड सुरू असताना जेव्हा प्राइस एक्शनचे कॉन्सोलिडेशन होत असते,
तेव्हा हा पॅटर्न अप ट्रेंड मध्ये बनतो. अप ट्रेंड मध्ये बनतो. ओके. आणि शक्यतो लिहू नका. आणि पुढे घ्या. आणि शक्यतो पुढे दे. लिहिलं नसेल तर ओकेच. आणि डाऊन ट्रेंड सुरू असताना जेव्हा प्राइस ऍक्शनचे डाऊन ट्रेंड सुरू असताना जेव्हा प्राइस ऍक्शनचे कन्सोलिडेशन होत असते, तेव्हा हा पॅटर्न डाऊन ट्रेंड मध्ये बनतो. डाऊन ट्रेंड मध्ये बनतो. परत एक वाक्य लिहायचं आहे. हा कॉन्सोलिडेशन पॅटर्न असल्यामुळे खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट देतोय बरं का. खूप इम्पॉर्टंट. ओके. कॉन्सोलिडेशन पॅटर्न असल्यामुळे दोन्ही साइडला ब्रेकआउट देऊ शकतो. दोन्ही साइडला ब्रेकआउट देऊ शकतो. एक आडवा बाण मारायचा आहे. आडवा म्हणजे समोरच देऊ शकतो. त्याचं रिझन देतो. दोन्ही साइडला ब्रेकआउट देऊ शकतो. बाण मारायचा. ज्या साइडला ज्यांचं पारडं जड तिकडं ब्रेकआउट देऊ शकतो. तुम्हाला कळलं. बाहेरचं पारडं जड असेल टाईट फायटिंग मध्ये, काटेकी टक्कर मध्ये, स्ट्रगल मध्ये, तर अप साइडला ब्रेकआउट देईल. जर सेलर्स हवी असतील, सेलर्स प्रभावी असतील तर ब्रेकआउट देऊ शकतो. ज्यांचं पारडं जड बायर सेलर्स पैकी पुन्हा ओके. कॉन्सोलिडेशन पॅटर्न असल्यामुळे ज्यांचं पारडं जड तिकडं ब्रेकआउट देऊ शकतो. ज्यांचं पारडं जड, त्यामध्ये दोन पारडे आहेत आपल्याला इथे. कोणाचं एक पारडं, कोणाचं एक पारडं. ज्यांचं पारडं जड, पारडं कळतंय ना. मराठी एकदम गावरान शब्द आहे हा. कोणाला कळत नाही सांगा. कोणीच म्हणजे काही अंतर देत नाही, काही रिप्लाय देत नाही. कळत नाही का? कळतंय सर. ओके. चला. हा ओके. या पद्धतीनं हा सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न वर्क होतो. ओके. पारडं जर कसं ओळखायचं?
पारड जड कसं ओळखायचं? येस येस, सांगतो. पारड जड कसं ओळखायचं तर हे बघा, पारड जड ओळखण्यासाठी बायर सेलरची टाईट फायटिंग सुरू असते, म्हणून या दोन्ही ट्रेंड लाईनला त्यांनी सेम इक्वल हाय इक्वल लो बनवतात आणि लो बनवत 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 एक अपेक्स पॉइंट येतो पुढं. तो अपेक्स पॉइंट ज्या दिशेला ब्रेक होईल समजायचं त्यांचं पारड जड. आता अपेक्स पॉइंट घ्यायचंय आपल्याला, ज्या दिशेला ब्रेक होईल त्यांचं पारड जड. ओके, घ्या. दोन ट्रेंड लाईन सेपरेट वाक्य आहे. दोन ट्रेंड लाईन जेव्हा एकमेकांना ठराविक ठिकाणी, दोन ट्रेंड लाईन जेव्हा एकमेकांना, कोणत्याही दोन ट्रेंड लाईन, कोणत्याही दोन ट्रेंड लाईन जेव्हा, कोणत्याही दोन ट्रेंड लाईन जेव्हा एकमेकांना एका ठराविक ठिकाणी एकमेकात मिसळतात, एकमेकात मिसळतात, कोणत्याही दोन ट्रेंड लाईन जेव्हा एकमेकांना एका ठराविक ठिकाणी एकमेकात मिसळतात, म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही ट्रेंड लाईनचा एंड होतो. म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही ट्रेंड लाईनचा एंड होतो, त्याला अपेक्स पॉइंट म्हणतात. त्याला अपेक्स पॉइंट म्हणतात. चार्टवर दाखवल्यानंतर मी ते, त्याला अपेक्स पॉइंट म्हणतात. त्याला अपेक्स पॉइंट म्हणतात. ओके, इथपर्यंत लिहिले का बघा? अपेक्स पॉइंट तुम्हाला समजलं असेल. त्याला अपेक्स पॉइंट म्हणतात. परत एक वाक्य लिहा. पॅटर्न बनते वेळी व्हॉल्यूम कमी असतो आणि ब्रेकआउट वेळी व्हॉल्यूम जास्त असतो. सर लिहायचं काय वाक्य एकदा सांगता का परत? अगोदर सांगितलेलं आहे डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न मध्ये तेच वाक्य आहे. पॅटर्न बनते वेळी व्हॉल्यूम कमी असतो आणि ब्रेकआउटच्या वेळी व्हॉल्यूम जास्त असतो. हे वाक्य सगळ्याच्या सगळ्या ट्रॅडिशनल चार्ट पॅटर्नला लागू पडतं. व्हॉल्यूम बाबतीतलं हे वाक्य सगळ्याच्या सगळ्या ट्रॅडिशनल चार्ट पॅटर्नच्या वेळी लागू पडतं. त्यामुळे प्रत्येक वेळी द्यावावंच असं नाही, तुम्ही कन्सिडर करायचं आहे. व्हॉल्यूमचं आपल्याला असं कन्फर्मेशन घ्यायचं आहे की पॅटर्न बनते वेळी, आता लिहूनच घ्या, पॅटर्न बनते वेळी व्हॉल्यूम कमी असतो आणि ब्रेकआउटच्या वेळी व्हॉल्यूम वाढलेला असतो किंवा जास्त असतो. हे वाक्य सर्वच्या सर्व ट्रॅडिशनल चार्ट पॅटर्नच्या वेळी गृहीत धरायचं आहे आणि कन्फर्मेशन असं घ्यायचं आहे. एकाच वाक्यात सर्व काही आलं. परत व्हॉल्यूम बाबतीत कुणाचीही शंका असणार नाही असं मला वाटतंय.
ओके, तर इथपर्यंत झालं असेल तर आता एंट्री घ्या. एंट्री ओके. एंट्री मध्ये अपेक्स पॉइंट ब्रेक नंतर एंट्री, अपेक्स पॉइंट ब्रेक नंतर एंट्री, अपेक्स पॉइंट ब्रेक नंतर एंट्री किंवा रिटेस्ट पॉइंटला ओके. एंट्रीचं संपलेलं आहे. आपण चॉईस केलेल्या, आता लिहू नका आहे, आपण चॉईस केलेलं, ज्यांचं माग पडलंय लिहिणं त्यांच्यासाठी वेळ देतोय मी. एक वाक्य दुसरे सगळ्यांना देतोय. आपण चॉईस केलेल्या ट्रॅडिशनल चार्ट पॅटर्नला जर व्यवस्थित तुम्ही हँडल केलात आणि ऍक्युरेट तुम्हाला जर हा भेटला, जास्तीत जास्त बिग टाइम फ्रेमवर जर हा तुम्हाला भेटला, 1 तासाच्या, 1 दिवसाच्या, वीक टाइम फ्रेमवर, मंथ टाइम फ्रेमवर जर हा भेटला, जर तिथे एंट्री जर भेटली, पॅटर्न भेटून एंट्री भेटली, तर या पॅटर्न नुसार तुम्हाला मॅक्सिमम प्रॉफिट मिळेल. मॅक्सिमम एक्झिट घ्यायचा प्रश्नच नाही. एकतर स्टॉप लॉस हिट होईल. आता आजच्या ट्रेड मध्ये बघा, मी ट्रेड दिला होता, देणार नव्हतो, पण काही वेळा एका कस्टमरचा म्हणण्यापेक्षा एका मेंबरचा फोन आला की तुम्ही क्लास घेतात म्हणून मी असं ऐकलोय तुमच्याबद्दल आणि असं आहे, काय काय तुमचं सांगा. मग मी त्यांना बोललो, काउन्सिलिंग व्यवस्थित केलं, तर म्हणले की तुमचं ते सगळं शेड्यूल पाठवा. मी म्हणलं शेड्यूल मी पाठवत नाही, व्यवस्थित बोलतोय तितकंच गृहीत धरा. क्लास जॉईन करा किंवा नका करा, मला त्याच्याबद्दल काही अडचण नाही म्हणला. दोन्ही गोष्टीत आनंद आहे मला. जॉईन केलात आनंद आहे, नाही केला अति आनंद आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग ते थोडंस हपकले आणि मग मी विचार केला की ते ग्रुपवर नव्हते, मी नंतर बघितलं त्यांचा नंबर व्हेरीफाय करून, मग त्यानंतर ट्रेड दिला मी ग्रुपवर. कधीही देत नाही मी कॉल बाय करा, पुढे बाय करा वगैरे वगैरे. पण त्यांच्या नंतर एक विचार केला की बाकीचे पण मेंबर असेच असतील की आपल्या विदाउट क्लास मेंबर जे आहेत की ते कुणालाही फॉलो करतात पण आपल्या ग्रुपवर आहात, त्याच्यामुळं तो दिला. आणि मग तो देताना मी पहिला जो सांगण्याचा उद्देश असा आहे की मी एंट्री केल्यानंतर मी 415ला एंट्री झाली माझी आणि 417, 420, 22, 32 करून परत 415 कडे आलतो ते एकदा. तरीही मी 390चा एसएल लावलेला होता, सांगितलं पण तसं होतं. तर तो 460 वर जाईपर्यंत मी 390चा एसएल हलवलेला नव्हता. बघा, याला म्हणतात सहनशीलता. बिलकुल त्याला बघितलं सुद्धा नव्हतं आपल्याला एसएल ट्रेल करायचं आहे आणि तितके पॉइंट मला पाहिजे असं सुद्धा मी केलं नव्हतं. त्यानंतर तो ट्रेड 571 ला गेला. 550 ज्यावेळेस असताना मी तिथला 390चा एसएल उचलला, 90 वर आणून ठेवला. तर ते रिव्हर्स येताना ज्यावेळेस ते खाली आलं त्यावेळेस मला ते हिट करून गेलं. नंतर मी ट्रेडच नाही घेतला नंतर, असा विषय झाला. तर अशा पद्धतीने ट्रेडिंग असते. त्यामुळे मी ते दिला, ठीक आहे म्हणलं जाऊ द्या. पण ज्यांनी खरोखरच जर घेतला तर बघा त्यांना प्रॉफिटच मिळालेला असेल. अशा पद्धतीने इतकी करेक्ट अॅक्युरेसी आपल्याकडे आहे. पण मी सहसा व्यक्त होत नाही, जास्त भानगडीत पडत नाही, नको म्हणून. मला पण वेळ नसतो, उपलब्ध वेळेमध्येच मी देण्याचा प्रयत्न करत असतो. अशा पण गोष्टी आहेत. त्यामुळं आता तुम्हाला जे हे सगळं देतोय ना, हे 24 कॅरेट 52 कशी आहे सगळं गोल्ड, बर का. हे पॅटर्न म्हणजे हे अॅक्युरेट याचा स्टडी करा.
आणि बरोबर ब्रेकआउट वेळी एंट्री घ्या. बिलकुल एसएल ट्रेल करत चालायचे आपल्याला. त्यांनी बाहेर काढल्याशिवाय म्हणजे मार्केटनं बाहेर काढल्याशिवाय आपण एक्झिट घ्यायची नाही, पर्यंत तयारी ठेवायची. या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून करून घेईल मी स्टेप बाय स्टेप. त्यामुळं पण तसं तुम्ही फॉलो केलं पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे. त्यामुळं तर ते सगळं होते. असू द्या, एंट्री झाली, स्टॉप लॉस घ्या. लेटेस्ट स्विंग ठेवावा. स्टॉप लॉस मध्ये लेटेस्ट स्विंग ठेवावा याचा अर्थ निघतो बघा. लेटेस्ट स्विंग ठेवावा. स्विंग हाय किंवा स्विंग लो, ज्या साईडला एंट्री भेटेल त्यानुसार स्टॉप लॉस कन्सिडर करायचा आहे. लेटेस्ट स्विंग हाय किंवा स्विंग लो ठेवावा. त्यानंतर टार्गेट. पॅटर्नच्या स्टार्टिंगला जी हाईट आहे, पॅटर्नच्या स्टार्टिंगला 2 ट्रेंड लाईन मधील जी हाईट आहे, कमीत कमी तितकं प्रथम टार्गेट असू शकतं. कमीत कमी तितकं प्रथम टार्गेट असू शकतं. बघा, दिसतंय का सिल्वरचा चार्ट. 75 मिनिटाची टाइम फ्रेम आहे आणि सिमेट्रिकल ट्रायंगल आत्ताच भेटलाय मला जस्ट. आपलं लिखाण काम संपलेलं आहे. एवढ्यावरच आपण आज थांबणार आहोत. ट्रायंगल बघा, आता लिखाण काम झालं असेल तर रजिस्टर झाकून ठेवा, नंतर पीडीएफ काढून मला नोट्स पाठवा 100% मेंबरनी. त्यानंतर प्रॅक्टिस पण करा 100% मेंबरनी. चार्टवर या. बघा, सिमेट्रिकल ट्रायंगल आहे का बघा. रायझिंग तिरपी, फॉलिंग तिरपी ट्रेंड लाईन आणि ट्रेंड लाईन जोडल्यानंतर बघा अपेक्स पॉइंट कोणत्या साईडला असेल सांगा. त्यानंतर टार्गेट बघा. बघा, हा निमुळता भाग म्हणजे अपेक्स पॉइंट आहे, हा भाग. मग इथून प्राइस जसं प्रेशर असेल त्या पद्धतीने अप साईडला जाऊ शकतं किंवा डू शकतं. ज्या साईडला ब्रेक झालं त्या साईडला एंट्री घ्यायची आहे. स्टॉप लॉस तर ठेवायचाच आहे. स्विंग हाय, इकडे स्विंग लो, या पद्धतीने. ओके. बघा, कुणाला समजलं नाही सांगा, माईक ऑन करा. पॅटर्न हा कळला नाही, समोरचा आहे ते कळला असेल तर थांब द्या. त्यानंतर आपण जाऊ बहुतेक बजाज फिन्सो. फिन्सो. तर याची बेस लाईन कोणती ठेवायची हो? बेसलाईन. बेसलाईन म्हणजे ट्रेंड लाईन मार्क करायची असं म्हणताय का? ट्रेंड लाईन ड्रॉ करायचं असं म्हणताय का? प्रश्न थोडं कळू द्या. आणखी दुसरा शब्द वापरा त्याला. काय कळलं नाही. बेस लाईन म्हणजे दोन्ही ट्रेंड लाईन आहेत आपल्याला, दोन्ही पण घ्यायच्या होत्या. ओके. बघा, बजाज फिन्सो मंथ टाइम फ्रेम आहे. कळतंय का बघा? ज्यांना मी ड्रॉ करण्याच्या आधी थांब द्या. कळला का पॅटर्न? ज्यांना कळला त्यांनीच द्या, सांगा मला कुठे. व्यवस्थित लक्ष द्या. हे बघा, 2 ट्रेंड लाईन, 2 तिरप्या ट्रेंड लाईन. आता लक्ष द्या राजू जाधव सर, लक्षात येईल. दोन्ही ट्रेंड लाईन अपेक्स पॉइंट इथं आहे. जास्त लांब पण घेऊ नये आपण, चालेल. या ट्रेंड लाईनला थोडं पाठीमागे घेऊ आपण, ठीक आहे बाबा.
इथपर्यंत येतो मी. अशा पद्धतीनं मंथ टाइम फ्रेम वर आपल्याला सिमेट्रिकल भेटतोय बजाज फिन्सर्व्हर. आता मला सांगा यामध्ये काटेकी टक्कर जसं मी म्हटलं होतं बायर सेलर्सची मंथ टाइम फ्रेम वर आहे, तर हे जे स्ट्रगल आहे अपेक्स पॉइंट कोणत्या साईडला ब्रेक होईल आपल्याला माहिती नाही. कोणत्या साईडला ब्रेक होईल आता आज कंडिशनला आपण कन्सिडर करू शकत नाहीत की कोणत्या साईडला ब्रेक होईल, कारण इकडून जे आहे ना बघा स्विंग हाय स्विंग हाय स्विंग हाय स्विंग हाय बनतोय, म्हणजे लोअर हाय लोअर हाय लोअर हाय बनतायत स्विंग हाय, आणि इकडून स्विंग लो स्विंग लो स्विंग लो बनत आहेत. इथं सुद्धा स्विंग लो बनणार बरं का, म्हणजे लोअर हाय इकडनं बनणार, इकडनं हायर लो बनणार, आणि हे याला म्हणतात स्ट्रगल काटेकी टक्कर, म्हणजे तुफान फायटिंग दोघांची बी, कोणीही कमी नाही. या पद्धतीनं रस्सीखेच पण एकदम टाईट. आता हा अपेक्स पॉइंट इथं आहे ज्या ठिकाणी मी जसं व्याख्या दिली तुम्हाला, दोन ट्रेंड लाईन ज्या ठिकाणी एकत्र येतात मिसळतात त्याला अपेक्स पॉइंट म्हणतात. हे इथपर्यंत असं 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 खेळू शकतो, कॉन्सन्ट्रेशन होऊ शकतो, परंतु जसं हे हा अपेक्स पॉइंटच्या जवळ येईल त्याला कुठंतरी ब्रेकआउट होणं आहे, याच्या बाहेर इकडे जाणार नाही. कॉन्सन्ट्रेशन मध्ये कुठंतरी ब्रेकआउट होणं आहे. मग त्यावेळी जर सेलर्सचं पारड जड असेल, सेलर हवे असतील बायर्सवर, तर मात्र हा डाऊन साइडला ब्रेकआउट देईल, परत रिटेस्ट होईल आणि इकडे येईल. बघा पटतं का? जर बायर्सचं पारड जड असेल, बायर्स हवे असतील सेलर्सवर, तर मात्र अपेक्स पॉइंट अपसाइडला ब्रेकआउट देईल, रिटेस्ट होईल आणि इथून इकडे अपसाइडला निघून जाईल. या पद्धतीनं वर्क होतो. याला व्हॅल्यूमची सुद्धा जोड असते, असावी लागते. बघा पॅटर्न बनते वेळी व्हॅल्यूम कमी 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 असतो. हा बघा व्हॅल्यूम कमी 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 आहे, पण जसाही ब्रेकआउट होईल इकडे व्हॅल्यूमच्या या बार्स वाढलेल्या असतील, व्हॅल्यूम बार अशा मोठ्या मोठ्या झालेल्या असतील. व्हॅल्यूम आता कमी 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 आहे, टाइम फ्रेम कोणतीही असू द्या. अशा पद्धतीने आहे हे स्ट्रक्चर. किती जणांना समजलं सांगा, कुणाला समजलं नाही त्यांनी सांगा, परत बोलू आपण. अशा पद्धतीनं सिमेट्रिकल ट्रायंगल डिसेंडिंग ट्रायंगल वर्क होतात. काल असेंडिंग पाहिला, आणि एकंदरीत ट्रायंगल पॅटर्न असं रिॲक्ट होतात. आपण ट्रायंगल पॅटर्न नुसार असं काम केलं पाहिजे. जो चार्ट आहे ना कॅन्डल चार्ट, त्याला या पद्धतीनं आपण घेतलं पाहिजे. कॅन्डल चार्टला या पद्धतीने जर आपण रिॲक्ट झालो तर प्रॉपरली स्टडी करता येतो, आणि तसं आपल्याला प्रॉफिट पण मिळतं, टार्गेट पण मिळतं. पण ह्या क्लुप्त्या आपल्याला जमल्या पाहिजेत. ह्या सगळं खूप सोपं आहे, फक्त याला प्रॅक्टिस केली पाहिजे. आताच बघितला, आताच समजले मला, म्हणून कायमस्वरूपी माझ्या ह्या डोक्यात पक्क झाले असं जर समजत असाल, 8 दिवसानंतर बघा लक्षात येणार नाही. त्यामुळं प्रॅक्टिस करा, वेगवेगळ्या चार्ट शोधा. कमी जास्त प्रॅक्टिस करण्यामध्ये होऊ शकते ते मला मान्य आहे, पण जर तुम्ही जास्त प्रॅक्टिस केलात, चार्ट जास्त बघितलात, शोधण्याचा प्रयत्न केलात, तर परफेक्ट व्हायला याच्यात काहीच अवघड नाही. सांगा राजू जाधव सर, समजलं का? सर हे हायर टाइम फ्रेम वर ते जास्त इफेक्टिव्ह असतात का, प्रभावी असतात? ते तर सांगणार आहे. बघा कसं आहे, ऐका. याला पण एकाच वाक्यात सगळे पॅटर्न व्हॅल्यूम सारखं ह्याला पण मी एका वाक्यातच देतो, नंतर तुम्ही कधीही यावर क्वेश्चन विचारणार नाही. हे सिक्रेटच आहे बरं का. पॅटर्न कोणताही असो, जितक्या हायर टाइम फ्रेमवर वर्क होतोय तितकं तो अधिक टार्गेट देईल आणि लंबे समय तक देईल, म्हणजे जास्त कालावधीसाठी देईल. जितका पॅटर्न मोठ्या बिग टाइम फ्रेमवर असेल तितकं मोठं टार्गेट देईल. कारण छोट्या टाइम फ्रेमवर पॅटर्न बनला, समजा हा सिमेट्रिकल 5 मिनिटावर बनतोय, टार्गेट शॉर्ट टर्म मध्ये मिळेल. कळलं का? टार्गेट शॉर्ट टर्म मध्ये मिळेल, कारण बिग टाइम फ्रेमवर वेगळंच काहीतरी चाललेलं असेल, त्यामुळे एकदम शॉर्टली तो बनला, तिथं टार्गेट दिला, विषय संपला. पण हा जर मंथलीवर बनतोय तर मला सांगा याचं टार्गेट बघा, इथंच कन्सिडर करू.
पॅटर्नच्या सुरुवातीला जी हाईट आहे, मोजा हाईट, गेलं मेजरमेंट आपला, बघा किती कमाल आहे बघा. इन्व्हेस्टमेंट साठी सुद्धा किती बढिया असणार आहे ही गोष्ट. हा 1053 पॉइंटची रेंज आहे पॅटर्नच्या सुरुवातीला. जर ब्रेकआउट नंतर 1053 पॉइंट कोणत्याही एका साइडला मिळू शकतात. जर डाऊन झाला तर 1053 पॉइंट शॉर्ट मध्ये मिळू शकतात पुट बाय करून, आणि अपसाइडला गेला तर स्विंग कॅश होल्डिंग सुद्धा तुम्ही करू शकता. अशा सुद्धा गोष्टी आहेत. टाइम फ्रेम नुसार तो कालावधी लागेल मात्र. कळलं का? सगळ्या गोष्टीचं आपल्याकडं औषध आहे. सगळ्या गोष्टीचं काहीच प्रॉब्लेम नाही. अशा गोष्टी आहेत, त्याच्यामुळं प्रॅक्टिस करा, एकच म्हणणं आहे. ओके, पॅटर्न समजला? डन. व्यवस्थित प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला मार्केट जमू देणार नाही. बघा, एक वाक्य आठवलं मला हा चार्ट बघून. 3 दिवसापूर्वी मी एक मेसेज टाकलेला होता बघा आपल्या मोठ्या ग्रुपवर, कुणाला आठवतोय का, की बँक निफ्टी 53,600 जोपर्यंत 53,650 5352 काहीतरी होता तो नंबर, असू द्या काहीतरी, जोपर्यंत तो अपसाइडला ब्रेक करणार नाही तोपर्यंत यामध्ये अपसाइड रॅली येणार नाही, असा आशियाचा होता मॅटर माझा तो. आणि त्यावेळेस बँक निफ्टी नेमकं 52,400-500 कुठं इकडे कुठेतरी होती, 600च्या आसपास दोन. आणि परत मी म्हटलं होतं अपसाइडला जाण्याची तयारी करत आहे, फक्त बायर्सला अडकवण्यासाठी, फसवण्यासाठी फक्त दाखवत आहे. परत एक वाक्य होतं की डाऊन साइडला जाण्याची मोठी तयारी करत आहे. होतं का बघा, आठवलं का, पुणे वाचलं का, लक्षात आहे का? तर डाऊन साइडला जाण्याची तयारी झालेली आहे पूर्ण. आता मार्केट डाऊन साइडला निघालेलं आहे. आज सुद्धा तशीच रॅली होती, सोमवारी सुद्धा तशीच राहील, बजेटला सुद्धा तशीच राहील. बजेटचं आपण नाही बोलू शकत. सीतारामन मॅडम माहिती वेळी जर काही घोषित केल्या तर अपसाइडला जाऊ शकते, विषय सोडून द्या. पण आमच्याकडं म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवर कुठलीही न्यूज येण्या अगोदर, इव्हेंट येण्या अगोदर, बजेट येण्या अगोदर, कुठं आग लागण्या अगोदर, कुठं मोठ्या कुण्या कंपनीला अॅन्युअल रिपोर्ट करोडोचा होण्या अगोदर आपल्याकडं चार्ट तयार असतो. त्यानंतर मग हे सगळे जण येतात आपल्या क्लासेसच्या नंतर. मग त्याच्यात न्यूज येईल, काहीतरी आग लागल, बजेट येईल, काहीतरी येईल. ह्या सगळ्या गोष्टी होतात, पण आधी आपला चार्ट तयार असतो. हे असं आपलं खास वैशिष्ट्य आहे. हे आपल्या स्टडीचं यश आहे, 3.5 वर्ष जागृत केलेला आहे. बोला, आवाज मिस होतोय तुमचा, आवाज थोडासा कटतोय. एक मिनिट सर, आजच्या न्यूज काय परिणाम होऊ शकतो? आजच्या मार्केट न्यूज नुसार, मायक्रोसॉफ्टच्या न्यूज नुसार याच्यावर परिणाम होऊ शकतो का? नक्कीच, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण मायक्रोसॉफ्टची न्यूज येण्याआधी आपला चार्ट बेरिश बनलेला आहे. 2-3 दिवसापासून तयारी होत होती, हेच मी मगाशी सांगत होतो. मायक्रोसॉफ्ट मला नाव घ्यायचं नव्हतं, पण ती न घेता हाईड मध्ये बोललो मी की 2-3 दिवसापूर्वी मार्केट अपसाइडला जाण्याची जी तयारी करत होतं, ते पडण्यासाठी तयारी करत होतं. मी पडणार आहे, त्याला कुठलं तरी कॅज्युअल कारण येणार आहे, ते मायक्रोसॉफ्ट आलं. आपल्याला काय करायचं, ते गुगल येईल, फेसबुक येईल, आणखी काही येईल, आपल्याला तर काय करायचं, पण काही ना काही आलं. त्यामुळं चार्ट बोले सो निहाल, एक कोणत्या संतांचं वाक्य आहे बघा, कुठल्या धर्माचं आहे ते मला माहिती नाही, पण माझं फेवरेट स्टेटमेंट आहे ते, मला ते आवडतं खूप. तशा पद्धतीने आहे. तसं तुम्ही सुद्धा ओळखायला लागाल की चार्ट असा बनतोय तर मी असं होणार आहे, नंतर न्यूज येणार आहे. त्यासाठी प्रॅक्टिस करा. यश तुमच्या हातात आहे, आपल्या सगळ्याच्या हातात आहे. ओके, या ठिकाणी आजचा पोर्शन संपलाय, देण्याचा प्रयत्न केलाय. बघा, आवडलं तर आणखी भारी कुणीतरी कमेंट लिहा, किंवा तिकडच्या ग्रुपवर आपल्याला लिहिण्याचा हळूहळू प्रयत्न करा, 2-2 वेळी. आणि आपण, तुम्ही बोलणार असाल थांबू, नसेल तर मग या ठिकाणी थांबू. कोणता जे बांधव गैरहजर आहेत त्यांना सांगा जॉईन करायला. सर्वांना सारखंच नॉलेज देतोय, कमी जास्त अजिबात. सर आणि 1-2 चार्ट घ्या.
हा एखादा चार्ट घ्या ना म्हटलं अजून प्रॅक्टिस म्हणून. चार कदाचित जातो सर आपल्या लवकर जाऊ वाटत नाही का काय असं आहे का? ओके चला चला घेऊया एक चार्ट घेऊया चला ओके चला काय हरकत नाही. आमची जीवारे सर रात्रभर बसू शकतात, आम्ही ऐकू तर शकतो 1 तास 15 मिनिटं जास्त. ओके 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 चला. प्रत्येक राज हे सगळ्यांना जमल असं नाही बरं का. राजू जाधव सर हे पण वाक्य भारी जमलं राव, फेवरेट. प्रत्येक राज सगळ्यांना जमल असं नाही बरं का. भारी स्पेशल व्यक्ती लागतात त्यासाठी अशी गोष्टी आहेत. ओके बघा जमलं का? सिमेट्रिकल ट्रायंगल. या पद्धतीनं आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. भरपूर मिळू शकतात, काही अडचण नाही. तर बघा अपेक्स पॉईंट डाऊन साईडला ब्रेकआउट झालाय, रिटेस्ट पण झालाय 1-2 कॅन्डलने, त्यानंतर टार्गेट मिळाले, परत रिटेस्ट झालाय, 2 वेळा रिटेस्ट झालाय, होऊ शकतो 2-3 वेळा पण रिटेस्ट होऊ शकतो. त्यानंतर टार्गेट बघा मोठं दिलेलं आहे, हे इतकी हाईट. त्यानंतर या ठिकाणी ब्रेकआउट, एका कॅन्डलने रिटेस्ट झालाय, परत इतकं टार्गेट, परत इथं रिटेस्ट, सेम रेजिस्टन्स बनवला आणि इकडे पुन्हा टार्गेट. या पद्धतीनं चार्ट आपल्याला असा दिसतोय. ओके भेटला तर बघू, प्रोडाईल मध्ये भेटला तर बघू, नाही तर नाही.
मार्केटमध्ये चालत नाही. अग्रेसिव्ह स्वभावाला मार्केटमध्ये म्हणजे थारा नाही, मार्केट जवळ येऊ देत नाही. जे कॉन्झर्वेटिव्ह आहेत, समजदार, त्यांच्यासाठी मार्केट खूप चांगलं आहे. अग्रेसिव्ह मेंबर कॉन्झर्वेटिव्ह व्हायला थोडा टाइम लागतो. म्हणजे जसं स्टडी वाढेल ना तस तसं कॉन्झर्वेटिव्ह मध्ये रूपांतर होत असतं. आणि स्वभावानुसार सुद्धा प्रत्येक व्यक्ती ट्रेडिंगची स्टाईल चॉईस करत असतो. हे निसर्गदत्त देणगी आहे. स्वभाव जसा तसा. ज्यांचा स्वभाव चंचल आहे ना त्यांना इंट्राडे ट्रेडिंग शिवाय पर्यायच नाही. त्यांच्याकडे पेशन्स नसतात आणि ते लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी नाही असू शकत. एकदम चंचल आहेत आणि जे निवांत आहेत धीमागतीचे त्यांना इंट्राडे आवडत नाही. त्यांना नको वाटतं आपण एकदा बाईंग करायची आणि डिमॅट बंद करून टाकून द्यायचं असं म्हणतात. पुन्हा बघायचंच नाही, ते वाढत राहते असं म्हणतात बरं का. ते आपोआप वाढत राहते. मी बऱ्याच जणांच्या अशा गप्पा ऐकत असतो कधी कधी एड्याचं सोंग घेऊन बरं का. कधी कधी ते पण फायद्याचं असतं. म्हणजे आपला टीचर लोकांमध्ये इतका हे झालेला आहे उदो शेअर मार्केटच्या की गप्पा ऐकायला खूप मजा येते. विनाकारण म्हणतात. आता इन्फोसिस आहे ना, इन्फोसिस IT कंपनी खूप चांगली आहे आणि त्यामध्ये बाईंग करत राहायची आणि त्याला बघायचंच नाही. 2-3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष बघायचंच नाही, ते वर जाईल, प्रॉफिट मिळेल असं म्हणतात. मग हे ऐकून घेतल्यानंतर आधी ते निघून गेल्यानंतर खतखत हसतो स्वतःला. जर तिथं समजा डाऊन ट्रेंड सुरू असेल मोठ्या टाइम फ्रेमवर, म्हणजे मंथवर जर डाऊन ट्रेंड सुरू असेल आणि त्याला मंथचा डाऊन ट्रेंड संपायला 5 वर्षाचा कालावधी लागणार असेल तर तो येणार आहे का इन्फोसिस वरती? आणि किती जरी बाईंग केली आणि डिमॅट फोनच्या बाहेर काढून टाकला असलं आणि लॉग इन करत नसले आणि आमचं वाढणारच आहे म्हणत बसले तर काही येणार आहे का वरती? ते अशा कन्सेप्ट आहेत. त्याच्यामुळं या बिलकुल अपभ्रंश झालेल्या म्हणजे मी आपले टीचर लोक आहेत, लय बढिया बोलतात कधी कधी बोलताना. तर प्रोडाईल मध्ये दिसतो का बघ, मी दुसऱ्याच बोललो शोधायचं पण ते कामाचं होतं का? चला ओके, ठीक आहे. भेटल्यावर तुम्ही बघा प्रोडाईल मध्ये. मुलाचं एक काम आहे, डॉक्युमेंट पाहिजे त्याला.